आजची सकाळ अशी काहीशी होती ना की मी नेहमीपेक्षा जर जास्त लवकर उठले होते, कारणही तसंच होतं। आज घट बसणार होते, देवी येणार होती आणि दिवसही इतका छान होता। मग म्हटलं की सकाळी छान आवरावं आणि मग नंतर घरातली साफसफाई करून घ्यावी। घरातली कामं आवरल्यानंतर थोडं गॅलरीत आले होते आणि इतका छान व्ह्यू दिसत होता। थोडासा पाऊसही येऊन गेला होता। त्यानंतर मग मला देवपूजेसाठी लागणारं सगळं साहित्य घेऊन आले आणि हा नारळ ना जुना नारळच आहे घरातला माझ्या, त्यालाच मी मळवट वगैरे भरला होता आणि त्यालाच मी छान असं सजवलं होतं आणि मळवटही भरून घेतला होता। तुम्हाला कसं वाटतं हे मला नक्की सांगा। यावेळेस ना मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने मळवट भरला होता आणि थोडंसं मला असं वेगळं करायचं होतं, पण माझं काहीच गोष्टी प्लॅनिंगनुसार होत नाही आणि हे सगळं मी जे केलेलं आहे ना हे सगळं ऐन टाइमला केलेलं होतं। आता तुम्हाला असं वाटेल की मी एवढं सगळं छान आवरलंय, मग देवीच्या गळ्यामध्ये अजून का नाही काय वेअर केलं, पण त्याचं कारणही तसंच आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओच्या शेवटी मी नक्कीच कारण सांगितले की देवीला अजून मी गळ्यातलं का नाही वेअर केलंय ते। मस्त अशी देवपूजा करून घेतली, त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करायला घेतली। मग स्वयंपाकही झाला आणि स्वयंपाकात बनवलं होतं मी इकडे भजीची आमटी केली होती आणि भाकरी केली होती ज्वारीची, मग वरण भातही केला होता। मग यांना आणि माऊला जेवायला वाढलं, त्यांचं जेवणही झालं। मग त्याच्यानंतर इकडे चाकूला धार करणारे काका आले होते, मग त्यांच्याकडनं घरातले चाकूही धार करून घेतले। जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी देवीच्या गळ्यामध्ये काहीच घातलं नव्हतं, कारण मी याच्या आधी पितृपक्ष होतं 15 दिवस, त्याच्यानंतर काल परवा अमावस्या झाली, त्याच्यामुळे मला जे मी देवीसाठी डोरलं घेतलं होतं ते मला काही गाठून घेता येत नव्हतं। मग आज फायनली दिवस छान होता, मग म्हटलं की आजच जाऊन ते सोनाराकडून गाठून यावं। मग तेही गाठून आले। यायला थोडासा उशीर झाला म्हणून यांच्यासाठी आणि माऊसाठी इकडे मी मसाले भात केला आणि माझा उपवास होता त्याच्यामुळे मी माझ्यासाठी वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी असं बनवलं होतं आणि असं संपवलं मी माझा फायनली आजचा दिवस। तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा। थँक्यू, बाय।